तुम्ही कधी स्पायसी टरबूज खाल्लेला आहे का? नसेल खाल्ले ना, तर मी आज तुम्हाला सांगते त्याची रेसिपी. पण सायंकाळच्या टाईमला इथे अमूल्याला भूक लागली होती, म्हणून मला पण आठवण झाली की चला आपल्याकडे टरबूज आहे, म्हणून अमूलला पण फ्रूट खायला दिले, टरबूज आणि पायनॅपल. इथे मी पायनॅपलसुद्धा कट करून घ्यायला घेतलं होतं माझ्यासाठी. आपण अमूल्याला मधलं टरबूज खाताना माझी आठवण झाली, ती पुन्हा परत आली आणि मला टरबूज दिलं खायला. आई बघ टेस्ट करून. मी म्हटलं छान आहे. त्यानंतर मी इथे घेतलं होतं चाट मसाला, कारण आपल्याला स्पायसी टरबूज करायचं आहे. त्यासाठी चाट मसाला, थोडं तिखट, थोडं साधं मीठ आणि थोडं काळं मीठ असं घेतलं ना की तो मसाला पूर्ण एकत्र करून घ्यायचा आणि आपल्या टरबुजावरती टाकायचा आणि झालं ना की आपलं स्पायसी असं टरबूज तयार. आणि इतकं छान, इतकं टेस्टी की तुम्हाला वारंवार खाऊशा वाटेल असं टेस्टी होतं ते. आम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला की इतकी मोठी उंच गाडी आहे ना, आपण बसायचं कसं? की झालं असं की अमूल्याच्या बाबाचे जे फ्रेंड आहे त्यांनी यांची गाडी नेली होती, कारण त्यांच्या गाडीवरती त्यांना कोणाला तरी न्यायचं होतं, ते बसणार नव्हतं म्हणून, कारण ती सीट झाली उंच आणि ती गाडी झाली ठेंगणी. त्यामुळे आमचा सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला होता. मग कसं बसं आम्ही घरची गाडी काढली दुसरी आणि त्यानंतर निघालो आम्ही चायनीज खायला, कारण अमूल्याची खूप दिवसाची इच्छा होती की तिला चायनीज खायचं आहे म्हणून. मग अमूल्याच्या बाबांनी ती तिची इच्छा पूर्ण केली, कारण चायनीज आणि त्याचबरोबर हे ना कलरचे चायनीज नव्हते, म्हणजे कलर्स जे टाकतात ना, पण हे छान असे होते आणि टेस्ट इतकी भारी होती की खूपच टेस्टी असे चायनीज नूडल्स होते. आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.